नमस्कार, कसे आहात? आज आहे शुक्रवार आणि आंब्याची पेटी परत एक आम्ही आणली आहे. चिकूला खूप आवडतं, पण त्याला मी रोज देत नाही कारण हे गरम असतं. पण मी त्या पेटीतून काढून ठेवते, दिसायला पण छान दिसतं आणि लवकर पिकले तर कोणी खातसुद्धा नाही. बघा किती छान आंबे आहेत. तर त्याच्यानंतर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं स्किन केअर, मी कोणते प्रोडक्ट्स यूज करते, परत मी कोणता फेस पॅक लावते. लाल मसूर आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून ठेवलं होतं आणि सुकवलं होतं. हे फुलांच्या पाकळ्या मी धूप बनवण्यासाठी स्टोअर करून ठेवलं आहे. आता कधी वेळ मिळतो माहिती नाही तेव्हा बनवेल. आणि ऑइलसुद्धा मी घरीच बनवलेलं, ते संपत आलं आहे. तर मी मसूर आणि तांदूळ स्वच्छ धुवून ठेवते आणि 2 दिवस उन्हामध्ये आणि मग त्याची पेस्ट करून घेते मिक्सरला. जर आपण डायरेक्ट घेतलं ना तर त्याच्यामध्ये पावडर वगैरे टाकलेली असते, त्यामुळे स्वच्छ धुवूनच घ्यायचं आहे. तर मी पेस्ट अशी करून ठेवते मिक्सरला, एकदम बारीक करून घेते म्हणजे आपलं स्क्रब पण होऊन जातं. तर मी हे करून ठेवते आणि बेसनाचं जे आहे फेस पॅक ते सुद्धा मी करून ठेवते आणि लागेल तसं घेते, कारण आपल्याला जेव्हा फेस पॅक लावायचा असतो ना त्याचवेळी करायला कंटाळा येतो आणि त्यामुळे आपण फेस पॅक लावत नाही. म्हणून मी करून ठेवते. ही 3 जार आहेत, एकात मी ऑइल ठेवते करून, एकात बेसनाचा फेस पॅक आणि एकात मसूर आणि तांदूळचा फेस पॅक. असं करून ठेवलं ना तर आपण जेव्हा घरातली कामं करतो तेव्हा हे लावायचं, म्हणजे तेवढाच वेळसुद्धा वाचतो. आणि जेव्हा तुम्ही फ्री असता तेव्हा हे असं करून ठेवायचं. तर मसूर आणि तांदूळ मी व्यवस्थित मिक्सरला वाटून घेतले, त्याच्यात थोडीशी मी हळद टाकली आहे आणि मिक्स करून जारमध्ये भरून घेतले. दुसरं आहे बेसन, त्याच्यात पण मी थोडीशी हळद टाकूनच ठेवते, कारण सारखं ते बेसनाचा डबा काढावा लागतो, परत ते हळदीचा डबा, कंटाळा येतो. त्यामुळे मी अशामध्ये करून ठेवते. बघा आधी करून ठेवलं होतं मी, संपलं आहे. आता मी ती बॉटल धुतली नाही, आत्ताच संपलं आहे ते थोड्या दिवसापूर्वी, त्यामुळे मी परत त्याच्यात स्टोअर करते. हे अशा पद्धतीने मी स्टोअर करून ठेवते, पटकन घेता येतं. आणि आपण जेव्हा फेस पॅक लावतो त्याच्यामध्ये आपण दही टाकू शकतो किंवा दूध. माझ्याकडे दहीसुद्धा आहे, पण मी दूध टाकते. कच्चं दूध टाकायचं थोडंसं, जास्त पातळ नाही करायचं. आणि हे आपण पूर्ण बॉडीलासुद्धा लावू शकतो. हळदी आणि बेसनचा जो पॅक आहे तो मी रोज लावायचा प्रयत्न करते, पण नाही होत. पण मसूर डाळीचा जो आहे तो मी 2 दिवसाआड लावते, कारण ते स्क्रब असतं, मग स्किन पण खराब होते आपण स्क्रब करतो तेव्हा. आणि आपण असा एक ब्रश वापरू शकतो फेस पॅक लावण्यासाठी, किंवा मग दुसरा एक माझ्याकडे आहे ब्रश सिलिकॉनचा, तर हा पण वापरू शकतो. जर तुमच्याकडे हे दोन्ही नसेल तर आपलं स्पून आहे तो उलटा करायचा आणि त्याने चेहऱ्याला लावायचं, व्यवस्थित लागतं. हा मी ॲमेझॉनवरून मागवला आहे, खराब पण झाला आहे बघा तो, खूप दिवसापूर्वी मागवलेला. आणि माझी स्किनसुद्धा मी तुम्हाला दाखवते. मी काहीच लावत नाही, मी फक्त स्किन केअर करते, मी मेकअपसुद्धा करत नाही. जेव्हा मी व्लॉग करते किंवा तुमच्याशी बोलते व्हिडिओमध्ये तेव्हासुद्धा मी मेकअप करत नाही. मला नो मेकअप आवडतं. फक्त मी वॅसलीन लावते किंवा लिप बाम लावते. माझी स्किन दाखवते मी तुम्हाला आता. काहीच लावलेलं नाही आहे मी माझ्या चेहऱ्यावर, मी काही जास्त लावत नाही मी. आणि आता मी हा फेस पॅक लावते आणि कामं करते, आणि हे असंच लावून जर बसलो ना तर वेळ जात नाही. त्यामुळे हे लावायचं आणि कामं करायची, कामंही होतात आणि आपला फेस पॅक आहे तोही लवकर सुकतो. स्किन केअरचे प्रोडक्टसुद्धा मी तुम्हाला दाखवेल. तर तुम्ही बघितलात माझी स्किन, मला जास्त पिंपल्स येत नाही. मी काही प्रोडक्ट्स कोणतेही वापरत नाही. माझे जे वर्षानुवर्षे ठरलेले आहेत तेच प्रोडक्ट्स मी वापरते. मी नवीन ट्राय पण करत नाही, मला भीती वाटते खराब होईल माझी स्किन वगैरे, म्हणून मला काही चांगली करायची नाही आहे. जशी आहे तशीच राहावी. आणि मी कोणताही फिल्टर किंवा कोणताही स्मूथनिंग वगैरे चेहऱ्यावर लावून तुम्हाला दाखवत नाही. माझी स्किन तशीच आहे. आणि अचानक बाहेर एवढा वारा सुटला होता, मला वाटलं पाऊस पडेल, पण पाऊस एक थेंबसुद्धा पडला नाही, फक्त वारा येत होता. आणि चिकूच्या बेडरूमचीसुद्धा खिडकी उघडी होती आणि हॉलचीसुद्धा होती, त्यामुळे बरेच धूळमध्ये आली. परत मला झाडू मारावा लागला. तर हे काही प्लांट्स आहे, तर म्हटलं फुलं सुकली आहेत आता मी काढूनच टाकते, ही नवीन फुलं येतील. तर आता नेक्स्ट टाईम मी ना फुलं वाढली ना तर लगेच मी तोडून देवाला वाहील, कारण तसंच ठेवते मी, मला तोडायची इच्छा होत नाही म्हणून, पण ही अशी खराब होतात. तर नेक्स्ट टाईमपासून मी तोडून देवाला वाहणार. असा कोणताही फेस पॅक लावला ना तर मी आंघोळीच्या आधीच लावते, कारण नंतर कपड्यांवर वगैरे लागतं त्यामुळे. पण आता मी व्हिडिओ करते तर मी बिना आंघोळीची कशी येणार कॅमेऱ्यासमोर, आणि शक्यतो मी सकाळीच लावते, म्हणजे फेस पॅक लावते आणि घरातली कामं करते. कामं पटकन होतात आणि आपला फेस पॅक पण सुकून जातो. जर आपण असा लावून बसलो ना
मोबाईल बघत, टी व्ही बघत तर वेळ जात नाही, कधी तो सुकेल असं वाटतं आणि आपल्याला चेहऱ्यावरती ना इचिंग होते. मग आपण चेहऱ्याला हात लावतो, म्हणून लावून टाकायचं आणि कामं करायची. मी हेअर पॅक पण लावते ना, दही आणि कोरफड, तर मी लावून कामं करते. तर तुम्ही कसं करता मला नक्की सांगा. आणि हा फेस पॅक घराघरात बनत असतो, सगळ्यांना माहिती आहे. तर वेगळं काही प्रोडक्ट्स लावण्यापेक्षा हे लावायचे, मुलतानी माती लावायची. फेस मास्क शीट आहेत ना, त्यासुद्धा मी लावते, त्याही मी तुम्हाला दाखवेल आणि माझे स्किन केअर प्रोडक्ट्स पण दाखवेल. फेस पॅक लावला आहे तोपर्यंत म्हटले झाडांची काही पानं आहे सुकलेली ती काढून घेते, कारण ही पानं कैचीने आपल्याला कट करावी लागते, आपण असं तोडू नाही शकत डायरेक्ट, त्यामुळे. आणि ही पिवळी पडतात, आपण किती त्यांची काळजी घेतली ना तरी हळूहळू त्याची जी पानं आहेत ती पिवळी पडतात, त्यामुळे अशी कापून घ्यायची. आणि आपण कितीही झाडांची काळजी घेतली ना तरी पण त्यांना बाहेर ठेवलं ना तरच ते छान वाढतात. मी हे झाड किती बाहेर ठेवते, ॲरिका पाम घरात कमी आणि बाहेरच जास्त ठेवते, तरीसुद्धा पानं ह्याची पिवळी पडतात. पाणीसुद्धा मी खूप जास्त टाकत नाही. तर हे असे मी कट करून घेते आणि आता हे छान दिसतं दिसायलासुद्धा. उन्हाळा असल्यामुळे लवकर ड्राय झालं आहे आणि आता फक्त मी पाण्याने धुवून घेते. मी साबण वगैरे किंवा फेसवॉश काहीच लावत नाही आहे, फक्त पाण्याने धुते आणि मॉइश्चरायझर लावते आणि लिप बामशिवाय मी राहू शकत नाही. मी लिप बाम रोज लावते, कोणत्याही टाईमला मी लिप बाम लावते. आणि आता मी तुम्हाला माझे प्रोडक्ट्स दाखवते. ही क्रीम तुम्ही आधीसुद्धा बघितली असणार, ही इमोलियनची मॉइश्चरायझर क्रीम आहे. मी ही क्रीम बऱ्याच वर्षापासून वापरते आणि ही मला डर्मॉलॉजिस्टने दिली होती, तर तेव्हापासून मी तीच लावते. आणि त्याची प्राईस 350 काहीतरी आहे, पण खूप छान क्रीम आहे, मोठी ट्यूब आहे ती. आणि दुसरं आहे हे विटॅमिन सी सिरम, सेस डर्मा, हे विटॅमिन सीचं सिरम आहे. मॉइश्चरायझर नंतर आपल्याला हे लावायचं आहे आणि हे सुद्धा मी बऱ्याच वर्षापासून वापरते. आणि त्याची प्राईस तिथे नाही दिसली मला, त्याची प्राईस 3000च्या आसपासच आहे. आणि दुसरं आहे हे सनस्क्रीन, हे सनस्क्रीन पण मी खूप वर्षापासून लावते. जे काही मी प्रोडक्ट्स वर्षानुवर्ष लावते तेच मी तुम्हाला दाखवते. फोटो प्रोटेक्टर ह्याची पण प्राईस 2000च्या वरच आहे. आणि सध्याचं माझं हे फेवरेट लिप बाम आहे, हे पण मी मेडिकलवरूनच घेतलं होतं. मी हे सगळे प्रोडक्ट्स मेडिकलवरूनच घेतलेत. लिप बाम मी वेगवेगळे ट्राय करते, पण जे सनस्क्रीन असेल किंवा नाईट क्रीम असेल, हे सगळं मी जे जुने आधीपासून वापरते तेच मी आणते, नवीन ट्राय नाही करत मी.
आणि आता मला ते सूट झाले. तुम्ही माझी स्किनसुद्धा बघितलात. तर हे प्रोडक्ट थोडेसे महाग जरी असले ना तरी खूप चांगले आहेत. आणि आपण भरपूर मेकअपचे काय काय प्रोडक्ट्स घेत बसतो त्याच्यापेक्षा हे घ्यायचं आणि हे लावायचं रोज. आणि हे मॉर्निंगचं स्किन केअर आहे, नाईटचं मी तुम्हाला कधी दाखवेल. तर आत्ता तर एवढं उन्हाळा आहे त्यामुळे तुम्हाला हे सनस्क्रीन लावायचंच आहे, फक्त डोळ्यात नाही जाऊ द्यायचं. बाकी तुम्हाला जे सूट होईल ते तुम्ही लावा. मी काय असं ॲड वगैरे करत नाही, मी लावते हे आधीसुद्धा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये, जुन्या व्हिडिओजमध्ये मी दाखवलं आहे. तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्हाला मी लिंक देते, घ्यायचं असेल तर ॲमेझॉनवर सुद्धा आहेत, पण मी हे सगळे मेडिकलवरूनच घेतलेले आहे. आणि प्राईस तुम्ही विचारणार म्हणून सांगितलं मी. तर आता रात्रीचं जेवण माझं थोडंफार काय आहे, स्वयंपाकाचं मी आवरलेलं आहे. म्हणजे भात झाला आहे करून, चपात्या झाल्यात करून आणि आता मी दम आलू बनवते. तर त्यासाठी मी सगळ्याची तयारी आहे ती करून घेते. लोखंडाच्या कढईतच करते मी. आणि सध्या मी हे असे गावठी टमॅटो खूप आणते. ह्याच्यावरचं जे देठ आहे ते तोडत नाही मी, बऱ्याच दिवस फ्रेश राहतात म्हणून. थोडी कच्चीच आणते, जास्त दिवस पण राहतात. आणि आता मी कांदा आहे तो छान परतून घेते तेलामध्ये, टमॅटो आहे तो परतून घेते. तोपर्यंत एका साईडला बेबी पोटॅटोज आहेत ते बॉईल होतात. त्याच्यावरची सालसुद्धा मी काढून घेतली, त्याला पण खूप माती वगैरे लागलेली असते म्हणून. इथे मी बघते व्यवस्थित शिजलेत का. जेव्हा आपण भाजी करतो तेव्हा मग जास्त शिजू द्यायची गरज नाही. आणि तेलामध्ये मी कांदा, टमॅटो, सुकी लाल मिर्च हे सगळं परतून घेते आणि त्याची पेस्ट करून घेते. माझे हात बघा तुम्ही, भांडी काय घासली होती मी पितेची, त्यामुळे तसं झालं आहे हात. ह्याच्यामध्ये आपण दहीसुद्धा टाकू शकतो आणि ह्याची बारीक चॉप करून जरी आपण फोडणी दिलं तरी चालतं, किंवा मिक्सरला डायरेक्ट जरी पेस्ट केली आणि ती फोडणी दिली तरी चालतं. पण थोडासा कच्चेपणा राहतो म्हणून मी तेलात थोडंसं परतून घेते आणि नंतर मग मी मिक्सरला वाटून घेईल. ह्याच्यात मी काजू टाकते, थिकनेस येतं त्यामुळे. दही नाही आहे माझ्याकडे, दही जरी टाकलं ना तरी चालतं, फुटत नाही दही. मसाल्यामध्ये मिक्स करायची आणि मग टाकायची. तर काजूमध्ये कधी कधी आपण बघतो आळ्यासुद्धा असतात, त्यामुळे मी बघूनच असे तुकडे करून टाकते. मसालासुद्धा छान भाजला गेला आहे कांदा टमॅटोचं, तर ते मी आता मिक्सरला वाटून घेते. मी ह्याच्यात लसूण नाही टाकलं, लसूणसुद्धा टाकायला हवं होतं पण मी विसरले. आणि माझ्याकडे पेस्ट आहे आलं लसणाची, तर ती टाकून देईल आता मी. हे झाल्यानंतर मला आठवलं. ह्याच्यासोबतच मी काजू पण वाटून घेते, वेगळं पेस्ट करत नाही आहे. तेलामध्ये आपल्याला बटाटे थोडेसे परतून घ्यायचे आहेत आणि नंतर मसालासुद्धा आपला बनवून झालेला आहे. त्याच्यात काजू टाकल्यामुळे किती थिक अशी पेस्ट झाली आहे आणि लाल मिरची टाकल्यामुळे छान असा रंगसुद्धा आला आहे. तर बटाटे बघा एवढे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे आणि आता ते काढून घेते मी. छान बॉईल झालेत, आता जास्त वेळ नाही लागणार भाजी शिजायला. त्याच कढईमध्ये मी भाजी करणार आहे. मी तुम्हाला भांडी जी आणली होती ती मला तुम्हाला दाखवायची होती, पण ती राहून गेली कारण मला त्याच्यात काहीतरी गोड बनवायचं होतं म्हणून. तर आता ह्याच्यानंतर येणाऱ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेल. तर आता त्याच कढईमध्ये मी जिरे टाकले, तेजपत्ता टाकला आहे आणि जो आपला वाटण आहे तो टाकलेला आहे. मी इथेसुद्धा आलं लसूण टाकायची विसरली, व्हिडिओ करताना असं होतं कधी कधी. तर छान मसाला तेलात परतून घेते आणि जे मिक्सरचा डब्बा आहे त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकते, त्याच्यावरचं जे सगळं लागलं आहे ते निघून जाईल. आणि अशा भाज्यांमध्ये गरम पाणीच टाकायचं, त्याने टेस्ट येते भाजीला. मसाला छान तेलात परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. आणि लागलं तर तुम्हाला वाटत असेल चिटकतं आहे खाली तर थोडंसं पाणी जरी टाकलं तरी चालतं. मी थोडीशी रस्सा भाजी करते, भातासोबत पण खाता येईल. आणि बाकी सगळे सुके मसाले आपले धने पावडर, गरम मसाला, लाल तिखट, हळद, मीठ हे सगळं टाकायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि नंतर मग आपले जे फ्राय केलेले बेबी पोटॅटोज आहेत ते टाकायचे आहेत. आणि वरतून मग थोडीशी कोथिंबीर, कसुरी मेथी असेल तर ती टाकायची आणि झाकून तसंच जरा वेळ ठेवायचं, म्हणजे मसाला जो आहे तो छान शिजतो.
आणि बटाटे मगाशी शिजलेत, त्यामुळे आता मी जास्त वेळ शिजू देत नाही आहे. तर आपली ही अशी आलू दम भाजी झालेली आहे करून. तर हे बटाटे खूप छान लागतात छोटेवाले. तुम्हाला जर असं खायला नाही आवडत तर छोटे तुकडे केले तरी चालतं. आणि कोथिंबीर नाही आहे माझ्याकडे, म्हणून मी कसुरी मेथी टाकते. आता मी नैवेद्य दाखवते आणि नंतर आम्ही जेवतो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा हे प्रोडक्ट्स यूज करता का, किंवा तुम्ही कोणी वापरलं असेल तर तुमचा एक्सपिरियन्स सांगा मला. मी तरी वापरते 3-4 वर्षापासून. खूप चांगले प्रोडक्ट्स आहेत. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.